ठीक आहे. आणखी मी काय सांगितलेलं आहे चॅट बॉक्स मध्ये नावाच्या व्यतिरिक्त काय टाकू नका. गुड इव्हनिंग वगैरे प्लीज ना. मग नियती मॅम अटेंडन्स नोट करायला प्रॉब्लेम होतो, एवढे सगळे मेसेजेस वाचावे लागतात. ठीक आहे. चला मी आता चॅट बॉक्स जो आहे तो बंद करणार आहे. ज्यांचं राहिले नाव टाकायचं असेल टाकून घ्या. दर्शन दर्शन अनम्यूट करून सांगशील आपण गेल्या क्लासमध्ये काय काय पाहिलेलं. कोमल सांग. मॅम संपर्क बले आणि असंपर्क बले शिकलो होतो. येस, संपर्क बल आणि असंपर्क बल. संपर्क बलाचे किती प्रकार असतात? दोन. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची किती संपर्क बल ती आपण पाहिलेली? 3. कोणकोणते 3? 2. नाही. चुंबकीय बल, संपर्क 4 बघितलेली आपण 4. मॅम तुमचा आवाज माझा आवाज ब्रेक होतोय? नाही मॅम. वस्तुमान. वस्तुमान बेटा, वस्तुमानाचं काहीच बोललो नव्हतं आपण गेल्या वेळी. घर्षण बल आणि यांत्रिक बल. घर्षण बल, यांत्रिक बल नव्हतं पाहिलं आपण. चला पटकन मी रिवाइज करून देते. तर आपण बल आणि दाब धडा स्टार्ट केलेला गेल्या आठवड्यात. बल आपण संपर्क बल ही 4 पाहिलेली आपण. स्नायुबल, घर्षण, ताण आणि साधे बल, नॉर्मल फोर्स. परत आपण असंपर्क बल पण ही पाहिली. असंपर्क बल कोणती पाहिली? गुरुत्वाकर्षण बल, चुंबकीय बल, इलेक्ट्रॉनिक फोर्स. ठीक आहे, व्हेरी गुड. आणि मी तुम्हाला एक होमवर्क दिलेला. एक हा ह्याच्यावरून एक मिनिट मला ह्याच्यावरून एक महत्वाची गोष्ट आठवली, ती सांगते आणि त्याच्यानंतर ना आपण कंटिन्यू करूयात. नियती मॅम, कालची किती स्ट्रेंथ होती मुलांची? बर, हा मी माझं पिन काढले, मग ह्याच्यासाठी काढले. अरे हा, मला मी तुमच्यापैकी काही मुलांना मॉनिटर बनवलेलं होतं गेल्या वेळी, बरोबर आहे? ते या मुलांना जर जमत असेल तर एकतर हातवर करा आणि दुसरं जमत असेल तर कॅमेरा ऑन करा. हातवर तर सगळंच करायचे जे मॉनिटर्स आहेत, आणि जर जमत असेल तर कॅमेरा पण ऑन करा. ठीक आहे, मी 2-2 मॉनिटर बनवलेले, 1 2 3 4 5. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी मुलांना काय करायचंय, मला तसं आठवते मी कोणाकोणाला सांगितलेलं त्यांनी. तुम्ही मला की नाही क्लास संपल्यावर आज माझ्या नंबरवर, माझा नंबर ग्रुपमध्ये ऍडेड आहे बघा, माझ्या नंबरवरती ना मेसेज करायचंय की मॅम माझं नाव हे आहे, मी ह्या ग्रुपमध्ये आहे आणि तुम्ही मला मॉनिटर बनवलेलं व्हॉट्सअप ग्रुप. ठीक आहे, मॉनिटर्सचा मी एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे आणि आपण शनिवारी एक मीटिंग घेणार आहोत. ठीक आहे, आपण तुम्ही कसं ते नोट करताय, होमवर्क कसा नोट करताय आणि आपण कसं छानपैकी काम करू शकतो ह्याच्याबद्दल आपली मीटिंग असेल. ठीक आहे, चला. तर आय होप तुम्हाला समजलं मी काय म्हणते. तर मॅम, येस बेटा. मॅम आमच्या गावाचे आम्ही 5 जण आहोत, त्यापैकी आम्ही 4च जण जॉईन करतो. त्यापैकी मॅम बाकी जण अन्वी क्लास मध्ये आहेत आणि मी एकटीच वसुधा मध्ये आहे मॅम. अवनी मध्ये? अच्छा, आणि तू एकटीच वसुधा मध्ये? ठीक आहे ना, तर हरकत नाही बेटा, कारण काय फरक नाही पडत. क्लासला येणं महत्वाचं आहे. मॅम मला मेसेज अन्वी नावाने येतो. हा ठीक आहे, तू तर तेच नाव टाक मग. ठीक आहे, अवनी येते, अवनी. मॅडम दामिनी पवार. मॅम
मॅडम हा. हॅलो. गुड इव्हनिंग मॅम. एक मिनिट, एका वेळी एक जण. रवींद्र बोलेल आता. गुड इव्हनिंग मॅम. चैताली. हा रवींद्र. हा दामिनी. हा दामिनी रवींद्र पवार. आवाज येतोय का मॅडम? हो हो येतोय. आज पहिलाच दिवस आहे तिचा. ते आम्हाला ओपन नाही करता येत होतं ना. अच्छा. ओके. पहिलाच दिवस आहे. चांगले आहे. छान. टीचर मानसी कडे आले नाही. बरं. मानसी कडवे. हा मग आता मानसी कडवेच्या नावाने मग कुणी जॉईन केलंय? बर. ठीक आहे. चला आता कंटिन्यू करूया. तर मी जेवढं मला आठवते मी तुम्हाला हा होमवर्क दिलेला टीचर की संपर्क आणि माझे असंपर्क मधला फरक. मॅम मी केलेला होता. कावेरी बेटा आता ना मी शेवटी तुमच्या सगळ्यांचं बोलणं ऐकणार आहे. तर तुम्हाला ना अभ्यास आता जे टॉपिक शिकतो आपण त्याच्या व्यतिरिक्त अजून पण काही शंका असतील, बोलायचं असेल ना, आपण वर्गाच्या शेवटी बोलूया. ठीक आहे. आधी आपलं काम कम्प्लीट करू. आजचं नवीन काहीतरी शिकायचं. ठीक आहे. हा चला. तर टॉपिक तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी होमवर्क वेळेवर करून टाका आणि मॉनिटर्स होमवर्क नोट करा. बेटा दामिनी, आपण ना म्हंटल ना मी, आपण वही स्पेशल करायची का? काय करायची? नोटबुक? हा जुनी असली तरी चालेल, पण एक वेगळी नोटबुक बनव. ठीक आहे. हो. टीचर कोणता पाठ कोणती पण चालू आहे? चालेल. टीचर कोणता पाठ चालू आहे? बल आणि दाब. ठीक आहे. चला तर आता मी बोल. अरे मी काय म्हटलं, तुमच्या शंका ज्या असतील आता त्या मानसी बेटा लास्टला बल आणि दाब. तुला माझा आवाज नाही येते? मानसी आवाज नाही येते का तुला? हा मग मी 3 वेळा म्हटलं बल आणि दाब. ठीक आहे. चला तर आता आज पुढच्या टॉपिक वरती जाऊया. मुलांनो, आपण आता हे जे शिकतोय ना हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आठवत असेल की आपण बघितलेलं की आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपेमध्ये असताना सुद्धा आपण काय करत असतो? बल लावत असतो किंवा दुसऱ्या वस्तू आपल्यावर बल लावत असतात. म्हणून ह्या बलाबद्दल अभ्यास करणं खूप खूप जास्त महत्वाचं आहे. बेटा दामिनी, तू कॅमेरा ऑफ केलास तरी चालेल, नाहीतरी तुझं इंटरनेट ना संपून जाईल, मग मधनच क्लास बंद होईल. हा कॅमेरा बंद केलास तरी चालेल, बाकी मुलांनी जसं केलंय तसं. ठीक आहे. चला तर आता मी चॅट बंद करते. तुमचं काय काय चालू झालं चॅटमध्ये मेसेज टाकणं. हा तर पुढे आज ना आपण हे नवीन काहीतरी शिकणार आहोत. अच्छा, ह्याच्या पूर्वी की नाही मला एक शॉर्ट मध्ये तुम्ही सांगा. मी एकेकाला आता हात वरती करा, प्रश्न विचारणार आहे. जर तुम्हाला मला स्नायुबल काय असतं हे थोडक्यामध्ये जर स्पष्ट करायचं असेल तर काय स्पष्ट कराल स्नायुबलाबद्दल? परीक्षेत विचारलं टिप्पा लिहा आणि त्याच्यामध्ये विचारलं स्नायुबल तर काय लिहाल तुम्ही? येस जागृती, तू हातवर केलाय जागृती. हा मॅम, स्नायुबल म्हणजे आपण स्नायूवरील हवेत ठेवलेले सर्व स्नायू. नाही मॅम, सॉरी, ते नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. दर्शन पॉसिबल असेल तर अनम्यूट पण कर आणि कॅमेरा पण ऑन कर. तू हातवर केलाय दर्शन, बोल ना. अरे चुकून हातवर केलाय की काय? नाही कोमल, तुला सांगायचंय? हो मॅम. बरं मॅम, ठीक आहे. क्वेश्चन रिपीट करता का?
लावण्य सांग. इंग्लिश मध्ये डिक्टेट करा ना तुम्ही काय विचारलं ते. मस्क्युलर फोर्स, स्नायुबल, त्याच्यावर शॉर्ट नोट जर लिहायची असेल, टीप लिहायची असेल तर काय लिहिणार? मॅम मी सांगू? हा सांग बेटा. स्नायू बल, स्नायू बल. काय सिंपल आहे मुलांनो, काय करणार तुम्ही? मॅम स्नायूंच्या मदतीने आपण जे बल, मॅम कोण स्वतःचे काम करतो त्यांना स्नायू बल असं म्हणतात. थांब मी ना काही वेळासाठी सगळ्यांना म्यूट करते पुन्हा. आता ना माझ्या आवाजाच्या व्यतिरिक्त कोणाचा आवाज नाही येणार. मला नाही वाटत माझा आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज जर ब्रेक होत असेल, नाही माझा आवाज जर व्यवस्थित येत असेल तर हात वर करा. सगळ्यांना ज्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय त्यांनी हात वर करा. ठीक आहे. आता बाकीच्यांना ज्यांना माझा आवाज नीट ऐकायला येत नाहीये, बेटा तुमच्या तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल म्हणून येत नाहीये. ठीक आहे, मी आता हात खाली करते. तर आता माझा पहिला प्रश्न आहे, हा स्नायुबलचं मी सांगते कसं लिहायचं. स्नायुबलाबद्दल तुम्ही काय लिहिणार की स्नायूच्या मदतीने आपण जे बल लावतो त्याला स्नायुबल असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण काय म्हणू शकतो, बॉक्सला धक्का मारून ढकलतोय. उदाहरण एक. स्नायुबल काय असतं लिहिलं, उदाहरण काय लिहिलं असतं ते लिहिलं, झालं. सेम अशाच प्रकारे आता मला घर्षण बल काय असतं, घर्षण बलावर जर टीप लिहायची असेल तर काय लिहिणार तुम्ही, ते आता हात वर करून मला सांगा. ठीक आहे, मी तुम्हाला अनम्यूट करायला अलाव करते, पण मी ज्याचं नाव घेईल फक्त तोच विद्यार्थी बोलेल. ओके, उमा बोल. मॅम जे काम असे खाली घर्षणाने होता त्याला घर्षण बल असे म्हणतात. जसे घर्षण की कसं होतं? कॅरम बोर्ड. अच्छा, कॅरम बोर्डवर कशामध्ये घर्षण होतंय? कवड्यांमध्ये आणि ते कॅरम बोर्डच्या बोर्डवर. हा ठीक आहे, ठीक आहे. ओके बेटा, तू म्यूट करू शकते स्वतःला. नयन पाटील. नयन. मॅम जसं की लोहचुंबक. घर्षण बलाबद्दल बोलतोय आपण नयन. हो मॅम. मॅम जसं लोहचुंबक असे एकमेकाला खिचतं, आपण जर लोहचुंबक आणि लोखंड जवळ खेळलं तसं लोहचुंबक बाजूला आणि लोखंड बाजूला ठेवलं ते एकमेकाला वळतं. लोहचुंबक लोखंडाला वळतं. अच्छा, मी डिस्कनेक्ट झालेले. हा, घर्षण बलासाठी आपण काय लिहिणार? अजून जर कोणाला सांगायचं असेल घर्षण बल काय आहे, मॅम मी सांगू? सांग जागृती, सांग. मॅम एकमेकांवरती जी वस्तू घासल्या जाते त्याला घर्षण बल असे म्हणतात. हा, ज्यावेळी एक जसं की आपण हो मॅम, जसं की आपण हात एकमेकांवरती घासतो ना तेव्हा ते घर्षण होत. बरोबर, अगदी बरोबर. एकमेकांवरती ज्यावेळी दोन पृष्ठभाग घासले जातात त्यावेळी जे बल अस्तित्वात येते त्याला काय म्हणतात? घर्षण बल. एक्झाम्पल तुम्ही काहीही लिहू शकता याच्यामध्ये. उदाहरणार्थ काय लिहू शकता? ज्यावेळी आपण दोन हात एकमेकांवर घासतो. परत आपण हे पण म्हणू शकतो की रस्ता आणि गाड्यांच्या टायर मध्ये घर्षण होतं, त्याच्यामुळे गाड्यांचे टायर काय होतात ते घर्षणाने खराब होतात. मॅम केव्हा लिहायचं दगड घसल्यावर घर्षण तयार होतं. हा ठीक आहे. म्हणजे चिकन दगड एकमेकाला घासतात ते घर्षण बल म्हणतात. मॅम केव्हा लिहायचं? राईट. आता आपण पुढे काय बघणार आहोत? पुढे कोणतं वाला बल आहे? पुढे आहे मेन तुमच्या परीक्षेत जे संपर्क बल ही दोनच आहेत. ठीक आहे. आता असंपर्क बलांमध्ये गुरुत्वाकर्षण बलाबद्दल जर तुम्हाला परीक्षेमध्ये सांगितलं की 3-4 ओळीमध्ये गुरुत्वाकर्षण बलाबद्दल टिप लिहा, काय लिहिणार? येस, भानुदास पाटील.
सॉरी मॅम चुकून. बेटा भानुदास हरकत नाही ना, थोडस प्रयत्न करशील तर येईल, एवढं काय अवघड नाहीये. चुकीचं बोललंस तर चालेल. म्हणून शिकवलेलं समजले नाहीये. गुरुत्वाकर्षण बल काय असतं? गुरुत्वाकर्षण बल काय असतं? आता मी स्वतःहून नावं घेते बरं का, कारण खूप कमी लोकच बोलतात आहेत. काही मोजकीच 3, 4, 5 मुलं हात वर करतात आहेत. बाकीची मुलं काय करतात आहेत मग? बर नयन सांग. मॅम गुरुत्वाकर्षण म्हणजे जसं पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. आणि चंद्रामध्ये बी गुरुत्वाकर्षण, म्हणून ग्रॅव्हिटीमुळे आपण तिथं खाली उतरू शकत नाही जमिनीवर, म्हणून तिथे झाडे आणि पाणी नाही. चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी आहे म्हणून उतरू नाही शकत है ना. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण जास्त आहे म्हणून आपण पृथ्वीवर राहू शकतो. आणि सूर्याचे ऑक्सिजन नाहीये त्यामुळे. गुड इव्हिनिंग मॅम. ऑक्सिजन नाहीये तर ते श्वसन नाही करू शकत बेटा. ठीक आहे. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. आणि सूर्याचं जे गुरुत्वाकर्षण आहे, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी त्याच्या भोवती गोल गोल फिरते. आणि फक्त पृथ्वीच नाही, बाकीचे सगळे ग्रह, सगळे प्लॅनेट्स जे आहेत सूर्याच्या भोवती गोल 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 फिरतात. ठीक आहे. आता चुंबकीय बल. चुंबकीय बलाला काय सांगाल तुम्ही? चुंबकीय बल काय असतं ते विचारलं, काय लिहाल मग चुंबकीय बलासाठी? मॅम चुंबकीय बल म्हणजे लोखंडासारख्या चुंबकीय पदार्थांना आकर्षित करणारे किंवा दूर करणारे बल. मॅम जसं की आपण चुंबक घेतो आणि ते लोखंडाजवळ जर कधी घेतलं तर ते आपल्या हाताला खेचून त्या लोखंडाला चिकटतं, तेव्हा ते चुंबकीय बल असे म्हणतात त्याला. व्हेरी गुड. किंवा साध्या भाषेत तसं म्हटलं, चुंबकाद्वारे लावलेले बल म्हणजे चुंबकीय बल. सिंपल आहे ना. मग तो चुंबकाद्वारे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. हा, मग ते चुंबक लोखंडावर लावू देत, नाहीतर दुसऱ्या कुठल्या पदार्थावर लावू देत, नाहीतर अजून दुसऱ्या एका चुंबकावर लावू देत. लावतोय कोण बल? चुंबक लावतोय, म्हणून त्याला चुंबकीय बल आपण म्हणतो. उदाहरणार्थ काय देऊ शकतो आपण? उदाहरणार्थ आपण हे देऊ शकतो ना की ढिगाऱ्यामध्ये आपल्या खूप साऱ्या ना छोट्या छोट्या ज्या पिन्स आहेत त्या पडलेत आणि त्याला काढणं खूप मुश्किल आहे, कारण त्या पिन्स हाताला टोचतील ना, आपण एक एक पिन शोधून काढायला गेलो तर. मग त्याच्यापेक्षा आपण काय करणार? त्या ढिगाऱ्याच्या वरतून चुंबक फिरवलं, सगळ्या पिना त्या चुंबकाला चिटकून बसतील वर. पण हे केव्हा लिहायचंय? बेटा सांगेल मी, आता सध्या लिहायला नाही सांगितले, आपण डिस्कस करतोय. ठीक आहे. आता आहे स्थितीज विद्युत. तुम्ही हे उदाहरणार्थ घेत आहेत का आमचं? हा, तुमचे आपण ते थोडक्यात समजून घेतोय त्याच्याबद्दल. मला साक्षी सांगेल विद्युत स्थितीज बल काय असतं? साक्षी पाटील. एक्झाम्पल घेतलेलं कंगव्याचं. विद्युत स्थितीज बल. मी सांगू? हा सांग. मी सांगू. जेव्हा आपण कंगव्याला आपण केस विचारतो कंगव्याने, आणि ते जर कधी थर्माकोलला ते असं घेतलं जवळ तर ते असं चिटकतं, त्याला म्हणतात. बर ठीक आहे. भानुदास तुला अजून काय वेगळं सांगायचंय बेटा? हो मॅम. नाही, माझं नाव राधिका पाटील आहे, ते माझ्या बाबांचं नाव आहे. तुझं नाव काय आहे? राधिका पाटील. अच्छा राधिका. आता बघा तुमचे कॅमेरे पण ऑन ऑफ आहेत, नाव पण चुकीचे. टीचर्सला कसं मॅम? हॅलो, नाव बदल. नियती मॅम नाव बदल. मी उत्तर सांगते मॅम तुम्हाला. सांग राधिका. आपण जेव्हा ना कोंगव्याला ते आपण केस विंचरतो तेव्हा ते तेल लागलेलं असतं कोंगव्याला, तेव्हा आपण ना कागदाचे थोडे पीसेस केले आणि त्याच्यावर वरती धरला असं पीसेसच्या वरती, तर ते ना पीसेस चिपकून जातात कोंगव्याला. बर मुलांनो ऐका, राधिका नीट ऐका बेटा. त्याला घर्षण बल. नाही
हा ऐक ऐक मॅम थांब ऐक त्याला असंपर्क बल म्हणतात. ऐका मी काय म्हणते आधी पूर्ण हॅलो ऐका. मॅम. हॅलो. तेल लावलेल्या केसांवरती हा प्रयोग पूर्ण होत नाही. केस ड्राय असायला पाहिजे. केस ड्राय असायला पाहिजेत राधिका. तेल लावलेल्या केसांवर करशील ना काहीच नाही होणार. आणि ते काय तेलामुळे नाही चिटकून बसत बेटा. गुरुत्वाकर्षणचं उदाहरण आहे मॅम ते. हा ड्राय धुतलेल्या केसांवरती कंगवा फिरवायचा किंवा आपली प्लास्टिकची स्केल अशी रब करायची. मग तिच्याकडे ते छोटे छोटे कागदाचे पीसेस जे आहेत ते अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात. ठीक आहे. आणि हे विद्युत स्थितीज ऊर्जेचं एक्झाम्पल आहे, विद्युत स्थितीज बलाचं एक्झाम्पल आहे. मॅम मी सांगू. विद्युत स्थितीज बलाचं एक्झाम्पल आहे, गुरुत्वाकर्षणाचं नाही. ठीक आहे मॅम त्याला गुरुत्वीय बल ते म्हणतात ना. काय म्हणतात दर्शन? गुरुत्वीय बल आलं कसतं का मॅम मग? गुरुत्वीय बल वेगळं असतं बेटा. गुरुत्वीय बल ते पृथ्वीमुळे आहे. आणि इथे हे बल का निर्माण झालेलं आहे ते आपण डिटेलमध्ये अजून एका धड्यामध्ये बघणारच आहे. फक्त तुम्हाला एवढं थोडक्यात सांगते. तुम्हाला मी हे ब्रिज कोर्स मध्ये म्हणून शिकवलेलं. होतंय काय, आपण ज्यावेळी ना कुठली पण वस्तू घासतोय, प्लास्टिकचा कंगवा किंवा प्लास्टिकची स्केल, त्याच्यामुळे काय होतंय, आपल्या केसांवरती जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन निघून कशाला चिटकतात, त्यात कंगव्याला किंवा स्केलला चिटकतात. आणि मग ते ऋणप्रभारित होतात. मग तो ऋणप्रभार कागदामधल्या धनप्रभाराला अट्रॅक्ट करतो. तुम्हाला माहितीये ना धन आणि ऋण एकमेकांना आकर्षित करतात. तर इथे हे बल दोन वेगवेगळ्या प्रभारांमुळे निर्माण झालंय. गुरुत्वाकर्षण ते पृथ्वीच्या मुळे आहे. तर गुरुत्वाकर्षण बल वेगळं आहे आणि हे विद्युत स्थितीज बल वेगळं आहे. ठीक आहे. विद्युत स्थितीज असं का नाव दिले, कारण विद्युत प्रभारामुळे निर्माण झाले. मग विद्युत प्रभाराचा विद्युत, स्थितीज असं का नाव दिले, विद्युत प्रभार जो आहे इथे तो एका जागी थांबलेला आहे. म्हणजे एकदा आपण घर्षण केलं की तो आपल्या केसांवरून तो इलेक्ट्रॉन निघून स्केलवर जाऊन चिटकता. मग तो कुठे पळून नाही जाते, आहे तिथेच आहे. ठीक आहे. जसं आपली इलेक्ट्रिसिटी, घरामध्ये विद्युत धारा वाहते तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गोल गोल फिरत असतात आपल्या पूर्ण वायर जिथे जिथे आहे तिथे. इथे ते इलेक्ट्रॉन फिरत नाहीये, फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊन चिटकून जातात ते. म्हणून ह्याला स्थितीज म्हणजे अरे कंप्लीट करू द्या. स्थितीज म्हणजे काय, स्थिर आहे. म्हणून विद्युत स्थितीज बल, विद्युत प्रभार स्थिर आहे आणि त्या विद्युत प्रभारामुळे जे आकर्षण निर्माण होते किंवा प्रतिकर्षण निर्माण होते त्या बलाला आपण काय म्हणतोय, विद्युत स्थितीज बल. ठीक आहे. चला आता आज आपण नेक्स्ट टॉपिक शिकणार आहोत, तो खूप महत्वाचा आहे तुमच्या 9वीच्या दृष्टिकोनातून. यावर्षी एक्झामसाठी कोमल, दर्शन तुम्ही एकत्र बोलताय, हात तरी वरती करा. एकेकाचं नाव भेटेल. राधिका बोलेल, बाकीच्यांनी हात वर करा. काय म्हणता मॅम? काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हणता? गुरुत्वाकर्षण. हो मॅम. कोमल आता बोलेल. क्वेश्चन रिपीट करा ना. मी क्वेश्चन विचारतच नाही बेटा. येस कोमल. मॅम बोल बोल कोमल. माझं नाव कोमल नाही, मयुरी. पप्पांचं नाव कोमल आहे. बर ठीक आहे. मयुरी. अच्छा, नाव सांगायचं होतं फक्त. ठीक आहे. चला तर आता आज आपण नवीन एक टॉपिक सुरू करणार आहे. खूप महत्वाचा टॉपिक आहे हा. आणि हे जे नाव आहे ना, हे नाव आपल्याला पहिल्यांदा समजतंय, पण ही जी गोष्ट आहे ही आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. सगळ्यांनी आपण ही गोष्ट अनुभवलेली आहे. ह्याला काय म्हणतात, जडत्व. जडत्वला इंग्रजीमध्ये म्हणतात इनर्शिया. निसर्गाने वळवणामुळे
मॅम हा साक्षी, मॅम इनर्शाची स्क्रीन शेअर केली. मॅम तुम्ही कोणती स्क्रीन शेअर केली? माझी स्क्रीन नाही दिसत आहे का मुलांनो? मॅम दिसते मॅम. दिसत आहे मॅम. मॅम सगळे बरं. दिसते मॅडम. बर क्लिअर झालं मला की माझी स्क्रीन दिसते. ठीक आहे, चला. तर हे जडत्व काय असतं? हे जड शब्द माहितीये तुम्हाला? जड शब्द माहितीये? त्या जड शब्दावर, अरे जड म्हणतो ना, अरे किती जड आहे ही वस्तू, बॅग, शाळेची बॅग किती जड आहे का? हा, तर त्याच जड वस्तू. येस, त्याच जड शब्दापासून जडत्व हा शब्द बनलेला आहे. आता हे नक्की काय असतं? आपल्याला निसर्गामध्ये अवतीभवती जेवढ्या पण वस्तू आहेत ना, त्या वस्तूंची की नाही, जसं माणसाचा स्वभाव असतो ना, काही काही माणसांचा स्वभाव प्रेमळ असतो, काही काही माणसांचा स्वभाव थोडा रागीट असतो, काही काही मुलांचा स्वभाव असं खूप मस्ती करायचा असतो, खोड्या काढायचा असतो, काही मुलांचा स्वभाव असं एकदम शांत असतो, खूप अभ्यास करणारे असतात, है ना. तर प्रत्येकाचा स्वभाव असतो. तसं निसर्गामध्ये की नाही, आपल्या ज्या पण अवतीभोवती तुम्हाला ज्या वस्तू दिसतात आहेत, त्या प्रत्येक वस्तूचा स्वभाव आहे, एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे माहितीये का? ती वस्तू ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेमध्ये राहण्याचा. ती वस्तू ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेमध्ये राहण्याचा. तर तिच्या स्वभावाला आपण जडत्व म्हणतो. तिच्या स्वभावाला जडत्व म्हणतो तर म्हणजे काय? समजा तुमच्या घरामध्ये एक बॉक्स ठेवलाय. तो बॉक्स काय आहे? स्थिर आहे आणि चांगला जड आहे, बरोबर. आता तुम्हाला मग त्या बॉक्सची गतीची अवस्था काय आहे? आता मुलांनो, गती आहे का त्या बॉक्स? आहे मॅम. आता त्या वस्तूला आता गती आहे का सध्या? नो मॅम. तिची अवस्था स्थिर आहे, बरोबर आहे. गतीची अवस्था तिची स्थिर आहे. तर पण आता आपल्याला तिला गती द्यायची आहे, त्या बॉक्सला आपल्याला गती द्यायची आहे. म्हणून आपण काय केलं? 2-3 जणांनी मिळून एका बाजूने बल लावायला सुरुवात केली. तुम्हाला माहितीये, बल लावल्याशिवाय वस्तू गतिशील होऊ शकत नाही, बरोबर आहे? हो की नाही? हो मॅम. हा, तर मग आपण बल लावलं. हा, आपण बल लावलं आणि लगेच बॉक्स पुढे सरकायला लागला असं नाही होत. आपण जे बल लावलंय त्याच्यातलं काही बल वाया जातंय. वाया कशासाठी जाते? म्हणजे त्या बॉक्सचं जे वजन आहे ते वजन आपल्याला अडवतंय ना, त्याला पुढे ढकलण्यापासून. बॉक्सला समजा आपण हलका केला, त्याच्यातलं जे सामान आहे ते सगळं बाहेर काढलं आणि मग आपण बल लावलं, मग तो आता सोप्या लगेच इझिली पुढे जाईल. हो मॅम. येस. मग आपण म्हणू शकतो असं म्हणू शकतो का आपण, त्या बॉक्सचं जे वस्तुमान आहे ते वस्तुमान आपल्याला अडवतंय. कशापासून अडवतंय? त्याला गती देण्यापासून, राईट आहे? यस. मग ही बॉक्सचा जो स्वभाव आहे ना, बॉक्सकडे त्याचं स्वतःचे जे वस्तुमान आहे, त्या वस्तुमानामुळे त्याला जो स्वभाव मिळालाय की गतीपासून अडवण्याचा, त्याला जडत्व म्हणतात. म्हणजे जडत्व म्हणजे काय? बॉक्स जड आहे आणि म्हणून तो जड असल्यामुळे त्याला गती देण्यापासून तो आपल्याला काय करतोय? थांबवतोय. त्याला काय म्हणतात? जडत्व. ठीक आहे. येस. आता अजून एक गोष्ट, असं नाही की फक्त ज्या थांबलेल्या स्थिर वस्तू आहेत त्यांच्याकडे जडत्व असतं. गतिमान वस्तूंमध्ये पण जडत्व असतं. गतिमान वस्तूंमध्ये पण जडत्व असतं. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे. हे आता मी जे एक्झाम्पल देणार आहे ना मुलांनो, ते फक्त कल्पना करा त्याची, खरं खरं करू नका बघू. ठीक आहे. घरामध्ये आपल्या सगळ्यांच्या फॅन आहेत. फॅन आता तुम्ही वरच ठेवलंय आणि एकदम हळू 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 तो फिरतोय.
आणि मग ना बिना स्विच बंद करता समजा तुम्हाला त्या फॅनला थांबवायचंय, मग तुम्ही काय केलं, एक लाकडाची काठी घेतली आणि त्याला थांबवलं आणि लगेच तो थांबला. का? कारण तो ऑलरेडी हळू स्पीडने चाललेला होता म्हणून. ठीक आहे, पण तरी पण तुम्हाला त्याला थांबवायला काय करावं लागलं, बल्ब लावावं लागलं. लक्ष लगेच तो थांबला नाही. मग हे पण फॅनचं जडत्व आहे. फॅनचं असं म्हणणं आहे की नाही, मी स्वतःहून थांबणार नाही, बल्ब लावलं तरी पण लगेच मी थांबणार नाही. तर फॅनला पण काय हवंय, फॅन आता काय, फॅनची गतीची अवस्था काय आहे की तो ऑलरेडी गतीमध्ये, मग त्याला गतीमध्येच राहायचंय. जर वस्तू स्थिर असेल तर तिला स्थिरच राहायचंय आणि वस्तू गतीमध्ये असेल तर तिला गतीमध्येच राहायचंय. त्याला म्हणतात गती, जडत्व. तर फॅनला पण फिरतच राहायचंय. मग आपण त्याला बल लावलं, मग तो थांबला. बरोबर आहे. मग इथे फॅनला जडत्व कशामुळे मिळालं, इथे फॅनला जडत्व दोन गोष्टींमुळे मिळालं. एक तर त्याचं वजन ऑब्व्हियसली ते तर आहेच, शिवाय दुसरा नंबर, आता हा दुसरा नंबर समजण्यासाठी अजून एक उदाहरण, त्याच उदाहरण. आता समजा तुम्ही फॅन 5 वर केला स्पीड, त्याचा स्पीड वाढून फॅन किती वर केला, 5 वरती. आपल्याला सांगा 1 वर असताना फॅनला थांबवणं सोपं होतं की 5 वर असल्यावर फॅनला थांबवणं सोपं आहे? 1 वर एक वर मॅम. येस, 5 वर फॅन, एक 5 मॅम. वर फॅनला, येस 5 वर जर तुम्ही फॅनला थांबवायला गेला तर तुम्हाला माहितीये ती लाकूडच गोल गोल फिरायला लागेल, किंवा मग आपल्याला अजून खूप मोठा असा हेवी लोखंडाच्या रॉडने त्याला थांबवावं लागेल, कुठे व कुठेतरी तो जाऊन थांबेल. म्हणजे आपल्याला खूप जास्त बल लावावं लागेल, है ना. तर ह्याचा अर्थ आता दोन्ही उदाहरणांमध्ये तोच फॅन आहे, त्याचं वस्तुमान पण सेम आहे, तरी पण एकदा कमी बल लावावं लागतं आणि एकदा खूप जास्त बल लावावं लागतं. असं का? असं का बरं, असं का होते? त्याची गती कमी जास्त होते मॅम. हा, व्हेरी गुड. पहिल्या केसमध्ये त्याची गती, स्पीड कमी होती आणि दुसऱ्या केसमध्ये त्याची स्पीड वाढती, खूपच जास्त होती त्यामुळे मॅम. मग आता आपण असं म्हणू शकतो का की जी वस्तू गतिशील असते त्या गतिशील वस्तूचे जडत्व दोन राशींवर अवलंबून असते. पहिलं तिचं वस्तुमान आणि दुसरं तिची गती. म्हणू शकतो आपण असं? हो मॅम. येस, येस, व्हेरी गुड. वस्तू स्थिर असेल तर तिचं जडत्व, वस्तू स्थिर असेल तर तिचं जडत्व फक्त वस्तुमानावर अवलंबून आहे, आणि वस्तू जर गतिशील असेल तर तिचं जडत्व जे आहे ते कशावर अवलंबून आहे? वस्तुमान आणि गती दोघांवर, वस्तुमान आणि गती दोन्ही गोष्टींवर. आता तुम्हाला इथे बघा मी जी स्क्रीन शेअर केली आहे त्या स्क्रीन शेअर मध्ये एक एक्झाम्पल दिसते, हे तुम्ही घरी करून बघा. हा, हे तुम्ही घरी करून शकता. काय करायचंय, पाण्याचा ग्लास भरून घ्यायचंय आणि त्याच्यावरती आपला छोटासा कार्डबोर्ड असतो ना, थोडासा मोठा, थोडा थिक असा पुठ्ठा असतो, तो पुठ्ठा असा छोटा स्क्वेअर मध्ये कापायचा आणि त्याच्यावर ठेवायचा ग्लासवरती, आणि त्याच्यावर ना असा मोठा जरा कॉइन, 5 रुपयाचा मोठा कॉइन किंवा 10 रुपयाचा कॉइन जो असतो तो ठेवायचा. आणि तुम्ही जर ना टिचकी मारली पुठ्ठ्याला तर तो पुठ्ठा पुढे जातोय, तर त्या पुठ्ठा बरोबर खरं तर त्या कॉइनला पण जायला पाहिजे. तर पण होतंय काय, कॉइन तिथेच राहतोय आणि गुरुत्वाकर्षणामुळे कॉइन आतमध्ये पडतो. जर गुरुत्वाकर्षण नसतं तर कॉइन तिथेच हवेत तरंगत राहिला असता, पुठ्ठ्याच्या वरच्या बाजूला जिथे कुठे आहेत. तर ह्याचा अर्थ काय, कॉइनने त्याचं जडत्व दाखवलं. कॉइनकडे काय आहे, वस्तुमान आहे, कॉइनकडे वस्तुमान आहे. कॉइनचं असं म्हणणंय की मला नाही गती पाहिजे, मला जिथे मी तिथेच राहणार, म्हणून तो जिथे आहे तो तिथेच राहतोय, फक्त पुठ्ठा पुढे गेला आणि कॉइन तिथेच राहिला आणि पाण्यामध्ये पडला. हे सेम टू सेम तुम्ही कॅरम खेळताना अनुभवता. कॅरमच्या गोट्यांची आपण अशी पूर्ण मोठी जी आहे ते बनवतो, एकावर एक ठेवून काइंड ऑफ बिल्डिंग बनवतो, आणि तुम्ही त्या ह्याने कॉइनने एकदम खालची जी कवडी आहे त्याला मारलं
तर वरच्या कवड्या खाली येतात है ना, जसं की तसं खाली येतात. जर तुम्ही व्यवस्थित बरोबर मध्यभागी मारलं असेल तर. हा, फक्त कधी कधी कॉर्नरला वगैरे मारल्यावरच त्या खाली पडतात, नाहीतर त्या बरोबर जसंच्या तसं खाली येतात. फक्त एक कवडी सगळ्यात खालची बाजूला निघते. हे कशामुळे होतं? जडत्वामुळे होतं. असे अजून पण जडत्वाचे तुमच्या आसपास जे आहेत ते एक्झाम्पल्स आहेत. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा तुम्ही एका गार्डन मध्ये आहे, गार्डन मध्ये सकाळी जॉगिंग करायला गेलाय आणि तुमचा जो फ्रेंड आहे ना तो सायकलवर येतोय, एकदम आरामात हळूहळू सायकल चालवत येतोय. तर तुम्ही असंच मजाक म्हणून काय केलं, मस्ती करायची म्हणून सायकलला त्याच्या जाऊन थांबवलं. हे रिअल मध्ये असं नका करू हा. तर तुम्हाला काही इजा नाही होणार, त्याला लगेच तुम्ही थांबवू शकला का? कारण तो कमी गतीने येतोय, तुम्हाला काही जास्त बल पण नाही लावावं लागणार. पण तोच तुमचा फ्रेंड खूप फास्ट सायकल चालवत येत असेल तर तुम्ही त्याच्या समोर जाऊन त्याला थांबवू शकाल का? नाही ना. नो मॅम. आणि तसं केलं नो मॅम. तसं केलं तर काय होईल? लागेल आपल्याला. आपण पडू. त्याला इजा Yes, yes. बरोबर. आपल्याला इजा होते. Yes. ठीक आहे. आपल्याला पण लागेल. त्याला पण लागेल आणि आपल्याला पण लागेल. ठीक आहे. तर ही आहेत जडत्वाची उदाहरणे. ठीक आहे. अजून पण आपण डिस्कस करणार नेक्स्ट क्लासमध्ये की जडत्वाची अजून काय काय उदाहरणे आहेत ते. त्याच्या आधी ना मुलांनो, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. उद्या की नाही आपल्या नेक्स्ट वर्गामध्ये आपण जडत्वाचे प्रकार बघू काय काय असतात. त्याच्या आधी मला तुम्हाला एक आठवण करून द्यायचे की बल लावल्याने, आपण जर एखाद्या वस्तूवर बल लावलं तर आपल्याला काय काय परिणाम दिसतात हे आपण ना आपल्या ब्रिज कोर्स मध्ये डिस्कस केलेलं. आपण बघितलेले 5 परिणाम होतात. 5 गोष्टी आपण बल लावून करू शकतो. तर हातवर करा जरा, आणि होमवर्क पण लिहिलेला तुम्ही त्याच्यावरती. एक एक जण हातवर करून सांगेल मला की कोणते होते ते 5 परिणाम. कोणते मॅम? एखाद्या वस्तूवर बल लावलं, एक वस्तू आहे माझ्याकडे, मी त्याच्यावर बल लावते, तर बल लावून मी त्या वस्तूचं काय काय बदलू शकते? येस नयन? मॅम ती वस्तू तिप्पट होऊन जाईल मॅम. तिप्पट होऊन जाईल? कळलं नाही मला. म्हणजे बारीक होऊन जाईल मॅम. ती जाड वस्तू आपण टाकलं. बर, ठीक आहे. मला वाटते तुम्हाला आठवत नाहीये. मी एक सांगून, एक बदल सांगून आठवण करून देते, मग कदाचित तुम्हाला आठवेल. बल लावून जी मी वस्तू स्थिर आहे त्या स्थिर वस्तूला मी गतिमान करू शकते. पहिला बदल, पहिला परिणाम जो मला मिळेल तो. आता सांगा बाकीचे 4 बदल. मी सांगू? हा जागृती सांग. मॅम, एक मुलगा कुत्र्याला असं ओढत होता आणि एक फुटबॉल मारत होता आणि एक फुटबॉल मारत होता आणि एक माणूस कार लोटत होता आणि 2 मुलं सायकल चालवत होते. हा, ही तर तुम्ही चित्र बघितली रे, त्याच्यावरून तुम्हाला काय आठवते? आपण बल लावून काय काय करू शकतो? मॅम, आपण जर त्या गाडीला बल लावला तर ती गाडी पुढे सरकू शकते आणि आपण जर बल लावून त्या कुत्र्याला पुढे ओढलं तर तो ओढला जाऊ शकतो आणि आपण बल लावून तो बॉल मारला, फुटबॉल, तर तो लांब जाऊ शकतो. म्हणजे पण ह्याच्या सगळ्यांमध्ये तुम्ही एकच गोष्ट सांगितली की बल लावून आपण स्थिर वस्तूला गती देतो, गतिमान करतो. अजून काय करू शकतो? हो मॅम, गती देतोय. हॅलो मॅम. हा नयन बोल. मॅम, ती कार आपण ती कार चालवून पुढे जाऊ शकतो, घेऊन जाऊ शकतो. ह्याच्या उलट करू शकतो का? ह्याच्या उलट? नो मॅम. करू शकतो ह्याच्या उलट पण. ऑब्विसली जर ऑलरेडी बॉल तुमच्याकडे पाय लावून, जसं आपण स्थिर गतिमान करू शकतो तसं दुसरी गोष्ट काय करू शकतो?
गतिशील वस्तू थांबवू शकतो आपण. तिसरं काय करू शकतो, गतीची दिशा बदलू शकतो आपण. बॉल इकडून येतो, क्रिकेटचा बॉल, बॅट्समन त्याला मारून त्याची दिशा बदलतोय की नाही. परत आपण गती म्हणजे स्पीड पण बदलू शकतो. कोणती वस्तू स्लो चालले तिला फास्ट करू शकतो, कोणती वस्तू फास्ट चालले तिला स्लो करू शकतो. आणि पाचवं काय करू शकतो, वस्तूचा आकार आपण बदलू शकतो, लावून आकार बदलू शकतो. तर हे 5 बदल आपण बघितलेले. तर आज मी तुम्हाला एक होमवर्क देते मुलांनो. तो होमवर्क काय आहे की तुम्ही हे 5 परत हवं तर मी रिपीट करते. जे 5 परिणाम आहेत ह्याला आपण असं नाव देऊया की बलामुळे होणारे परिणाम, बलामुळे वस्तूवर होणारे परिणाम. ठीक आहे. तर ते 5 परिणाम तुम्ही लिहायचे आणि त्याचं एक एक उदाहरण पण लिहायचंय. जसं समजा आता मी तुमच्या जागी आहे तर मी कसं लिहिल, टायटल देईल बलाचे वस्तूवर होणारे परिणाम. नंबर 1, स्थिर वस्तूला गतिशील करू शकतो. उदाहरणार्थ टेबलाला ढकलणे. दुसरं, काय मॅम रिपीट करा. स्थिर वस्तूला गतिशील करू शकतो. उदाहरणार्थ टेबलाला ढकलणे. दुसरं, गतिशील वस्तूला थांबवू शकतो. गतिशील वस्तूला थांबवू शकतो. उदाहरणार्थ कारला ब्रेक लावणे. तिसरं, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकतो. मॅम पुन्हा रिपीट करा. मॅम तुम्ही सेंड करा व्हॉट्सअपवर. मॅम थोडं स्लो सांगता का. डेटा रेकॉर्डिंग येणारच आहे ना. वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकतो. उदाहरणार्थ गाडीला राईट टर्न देणे किंवा लेफ्ट टर्न देणे. बरोबर, गाडीला राईट किंवा लेफ्ट टर्न देणे. चौथं, आपण गाडीची गती बदलू शकतो. कोणत्या पण वस्तूची गती बदलू शकतो. तिची गती जास्त फास्ट करू शकतो किंवा तिला स्लो करू शकतो, है ना. उदाहरणार्थ आपण काय करतो, ट्रॅफिक असल्यावर गाडीचा स्पीड कमी करतो. हायवेवर गाडी चालताना गाडीला आपण फास्ट. आणि पाचवं, आपण वस्तूचा आकार बदलू शकतो. जसं की आपण आता पीठ मळतोय, जेवण चपाती बनवायला पीठ मळतोय, पण तुम्ही मातीपासून किल्ला बनवताय है ना, किंवा मूर्ती घडवताय मातीपासून. ही सगळी एक्झाम्पल्स येणार. ठीक आहे. तर हे जे 5 गोष्टी आहेत उदाहरणासहित, पण आता मी दिलेली उदाहरणं नाही लिहायची बरं का. सिमिलरली तुमची स्वतःची उदाहरणं लिहा. खूप सारी उदाहरणं आहेत तुमच्या आजूबाजूलाच घडतात ती उदाहरणं लिहायची. ठीक आहे. तर आता आपण जे शिकलोय क्विकली ते रिवाइज करूया आणि आपला मग क्लास संपूया. मला कोण सांगेल जडत्व काय असतं. जडत्व, जडत्व. येस, उमा सांग. मॅम जड वस्तूला जडत्व असे म्हणतात. वस्तूला जडत्व नाही म्हणत रे बेटा. पदार्थाला नाही, पदार्थाला पण नाही. कोण सांगेल अजून. हा सांग, सांग बेटा सांग. झाड ते खराब होऊन गेलं त्याला जड वस्तू म्हणतो. काय खराब होऊन जाईल. एक झाड जर खराब झालं त्याला जड वस्तू म्हणतात. बर, ऐका आता मी तुम्हाला दाखवते जडत्वाला कसं लिहू शकता तुम्ही. जर जडत्व विचारलं कोणी तर कसं लिहू शकता बघा. थांबा, माझी स्क्रीन दाखवते. इथे दिसते. जडत्व म्हणजे त्या वस्तूचा त्याच्या गतीच्या अवस्थेतील बदलांचा प्रतिकार. म्हणजे वस्तूची जी गतीची अवस्था आहे ती तिला बदलायची नाहीये, ती प्रतिकार करते त्या गोष्टीला. जर ती वस्तू स्थिर आहे तर तिला स्थिरच राहायचंय. ती वस्तू गतिशील आहे तर तिला गतिशीलच राहायचंय. ठीक आहे. म्हणजे वस्तूचा तिच्या गतीच्या अवस्थेतील होणारा जो बदल आहे त्याला ती काय करते, प्रतिकार करते. त्यालाच जडत्व असे म्हणतात. तुम्ही हवं तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण नंतर ह्याला अजून चांगल्या प्रकारे डिस्कस करणारच आहोत पुढच्या वर्गामध्ये जडत्वाला. ठीक आहे.
तर अजून आणि मी अजून एक गोष्ट सांगितली की जर वस्तू स्थिर असेल तर तिचं जडत्व कशावर अवलंबून असतं रे? जर वस्तू स्थिर असेल तर तिचं जडत्व कशावर अवलंबून असतं? पृष्ठभागावरती. कशावर? पृष्ठभागावरती. वस्तुमानावर. पृष्ठभाग. जेवढं जास्त वस्तुमान तेवढं जास्त जडत्व. आपण बॉक्स उदाहरण बघितले ना, बॉक्स जेवढा जड असेल तेवढं जडत्व जास्त, बॉक्स जेवढा हलका असेल तेवढं जडत्व कमी. तर जर वस्तू स्थिर असेल तर जडत्व वस्तुमानावर अवलंबून आहे, आणि जर वस्तू गतिशील असेल तर जडत्व कशावर अवलंबून आहे? दोन गोष्टी. वस्तुमान तर आहेच आहे, शिवाय पृष्ठभागावरती आणि गतिमानावरती. नाही, वस्तू दोघांवर अवलंबून आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. अच्छा, आता मुलांनो लास्ट एक क्वेश्चन. जडत्वाचं जसं मी तुम्हाला कॅरमच्या ह्या कॉइनचं एक्झाम्पल दिलं, कॅरमच्या कॉइनचं एक्झाम्पल दिलं, असं अजून कोणती एक्झाम्पल्स आठवतात का की ज्याच्यामध्ये तुम्ही हे जडत्व अनुभवलंय? आठवा बरं जरा. हो मॅम. अरे अनुभवले, फक्त तुम्हाला आठवत नाही. नयन सांग बेटा. मॅम जड वस्तू उचलल्यावर. जड वस्तू उचलताना आपल्याला खूप बल लावावं लागतं, त्यावेळी आपण वस्तूचं जडत्व अनुभवतो ना. बरोबर. अक्षरा. मॅम होमवर्क हाच आहे बेटा. ते बलामुळे होणारे 5 परिणाम ते लिहायचे, तोच होमवर्क आहे. नोटबुक मध्ये छान अक्षरात लिहायचे आणि त्याचा फोटो क्लिक करून ग्रुपमध्ये टाका. व्हॉट्सअपला टाकता. बेटा मी व्यवस्थित एक्सप्लेन केलंय, व्हिडिओच्या रेकॉर्डिंग मध्ये बघ. हो मॅम. चला आता एक मिनिट.